नमस्कार मित्रांनो, मी बार्शीकर नागेश. सध्या केन्यात बॅचलर लाईफमध्ये आज बनवतोय एकदम अस्सल बार्शीवाली हिरवी मिरचीचा ठेचा. त्यासाठी सगळ्यात आधी आपण हिरव्या मिरच्या नीट धुवून घेतल्या आहेत. लसूण मस्तपैकी ठेचून घेतला आहे. आता काय करू, आता 2 टोमॅटो जाड स्लाइसमध्ये कापून घेऊ. त्यानंतर तवा घेतला आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे तेल घातलं आहे. तेल हलकंसं गरम झाल्यावर त्यात जिरा आणि मोहरी टाकली आहे. कमी गॅसवर जिरा आणि मोहरी तडतडली की त्यात ठेचलेला लसूण घातला आहे. 1 मिनिट परतल्यावर धुतलेल्या हिरव्या मिरच्या तशाच देठासकट तव्यात टाकायच्या. थोडंसं वर खाली केल्यानंतर कापलेले टोमॅटो सगळ्या तव्यावर आजूबाजूला पसरून टाकायचं. आता तवा मस्तपैकी झाकून 5 मिनिटं साधारण मध्यम आचेवर ठेवून द्यायचं. नंतर झाकण काढून हलक्या हाताने सगळं उलटून पालटून घ्यायचं आणि गॅस परत मध्यम आचेवरच ठेवायचा. झाकण उघडून नंतर थोडंसं आपलं देशी गावरान मीठ चवीपुरतं टाकायचं. आता या जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट हलकंसं टाकायचं. 1 चमचा ते 2 चमचे टाकायचं. पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ येऊ द्यायची. आता त्या मिश्रणात थोडंसं दही घालून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. कमी गॅसवर पुन्हा 2 मिनिटं ते वाफवून घ्यायचं. आता खरी इथून पुढं मजा आहे. मजा म्हणजे झाकण काढून एका ग्लासच्या मदतीने मिरच्या, टोमॅटो आणि सगळं मिश्रण मस्तपैकी तव्यावरच हाताने ग्लास फिरवत छानपैकी एकजीव करून घ्यायचं. एकजीव झालं की शेवटी हवी असेल तर थोडीशी हिरवी कोथिंबीर वरनं टाकायची आणि 1-2 मिनिटं झाकून ठेवायचं. आणि तयार झाली आहे आपली मस्तपैकी बार्शीवाली हिरवी मिरचीचा ठेचा. हा ठेचा भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत 1 नंबर लागतो. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बॅचलर असाल तर कमी वेळेत एकदम जिभेला म्हणतो ना चव नाही, ती चव आणण्याचं काम हा ठेचा करतो. हा ठेचा तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. थँक्यू. आमचे व्हिडिओ बघत राहा. परदेशात असलो तरी चव मात्र देशीच बरं का. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.